ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 186 ओवी ते 188 ओवीचं निरूपण सुरू आहे. त्या ओव्या अशा: तरी उचित कर्मे अघवी, तू आचरोणी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती निन्यासावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता, का आचरेण या अर्था, ऐसा अभिमान झणे चित्ता रिघोदेशी. तुवा शरीरा परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. 3 ओव्यांचा साकल्याने अर्थ आपण गेली 3 तास याच्यावर निरूपण करतोय, ज्याला आपण सर्वार्पण प्रयोग म्हटलाय. सर्वार्पण प्रयोगाची 186वी ओवी, तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोणी मज अर्पावी. आणि दुसऱ्या ज्या 2 ओव्या आहेत, ह्या ओव्या रीती सांगतायत, पद्धती सांगतायत, व्याप्ती सांगतायत की भगवंताला तुम्ही अर्पण केलं म्हणजे कसं करावं, का करावं, त्याचं फळ काय, त्याचा उपयोग काय, आणि प्रयोग वरच्या ओवीमध्ये दिलाय. आपण पाहिलं मागच्या वेळेस की कर्तेपण कर्मातलं निघून गेलं पाहिजे. स्वामित्व भाव, स्वामित्व भाव असेल, हे माझं असेल, विषयांची, व्यक्तींची, वस्तूंची आसक्ती जर कायम राहिली तर मागच्या वेळेस सांगितलं की जन्म तर नक्कीच घ्यावा लागेल. मुलीमध्ये आसक्ती असेल तर मुलीच्या त्या वंशामध्ये घ्यावा लागेल, म्हणजे लगेच पुरुष होत बाई होत असं नाही. किडा मुंगी काही होत, कुत्रं होत, मांजर होत, आणि त्यांच्या घरी जावं लागेल. पण भगवान म्हणतात, तुम्ही आसक्तीयुक्त अंतःकरणाने मला काहीही अर्पण केलं, मी ते स्वीकार करत नाही. मग कसं करावं ही रीती सांगितली. कर्माचा करते पण तुम्ही असता कामा नये. अधिकार, कौशल्याचं उदाहरण दिलं, सर्व उदाहरणं मी दिली की कर्माचा करता अधिकार त्यागलं पाहिजे. जसं कौशल्याने सुनेवरचा अधिकार त्यागला नाही, आपला रामावरचा, की मी तुला अर्पण करून टाकला मुलगा, पुन्हा मी कंप्लेंट करणार नाही, हे स्पष्ट सांगितलं. आणि पुन्हा वरचा याच्यात आलंय आचरोणी मज अर्पावी, आचरण केलं पाहिजे. आचरणाचा भाग स्पष्ट सांगितलाय तुम्हाला. फक्त तुम्ही पोथ्या वाचल्या, पुस्तकं वाचले, कीर्तनं केली, प्रवचनं केली, ती सेवा झाली. तुम्ही जरी अर्पण केली, भगवान स्वीकार करत नाही. भगवंताला आचरण पाहिजे. मग ती कंडिशन आपण पाहिली. त्यानंतर अभिमान येता कामा नये, म्हणून कर्तेपणाचा भाव, अधिकाराचा भाव, स्वामित्वाचा भाव आपल्याजवळ नसावा. नंतरची ओवी सांगते, कामना जात सांडावे.
कामना असता कामा नये, इच्छा असता कामा नये. मागून जे जे तुम्ही परमेश्वराला घेणार हट्टाने, कदाचित परमेश्वर नाराजीनं देईल, पण तो स्वीकार करत नाही, हाही भाग सांगितला. म्हणून तुम्ही काहीही अर्पण केलं तर भगवान अर्पण जरी तुम्ही केलं तर भगवान स्वीकार करत नाही, हे तितकंच खरं आहे. मग तुम्ही अर्पण केलं म्हणजे ते स्वीकारार्ह झालं, हा विषय बरोबर नाही. आणि म्हणून भोग केव्हा भोगावेत इथपर्यंत आपण आलो. भोग कधी भोगावेत, कोणत्या वेळेस भोगावेत, त्याची वेळ काय असावी. अर्पण केल्यानंतर मिळणारा जो प्रसाद रूपाने भोगायचा भोग असेल तोही का करावा. आणि पुन्हा सर्वार्पण, तुम्ही परवानगी मागणे अर्पण केलं, ही साधी गोष्ट जरी केली, जरी तुम्ही आसक्ती त्याग केला, जरी तुम्ही कर्तेपणाचा त्याग केला, जरी कामनेचा त्याग केला, सोपं नाही, तरीही पण परवानगी मागितली आणि अर्पण केलं, त्याच्यात कर्तेपणाचा भाव राहतोच. आणि म्हणून पुढे हळूहळू सगळे भाव सुटत गेले पाहिजे. तुम्ही सोडणं ही सुरुवात झाली, आपोआप सुटणं ही नंतरची अवस्था झाली. आणि आपोआप ज्या दिवशी सुटत जाईल त्या दिवशी भक्तियोगाची सुरुवात होईल. म्हणजे हा प्रयोग शेवटी भक्तियोगात कसा नेतो हे काल आपण अनेक उदाहरणावरून पाहिलं. आता काही ओव्या आपल्या चाललेल्या होत्या, ते कनेक्ट करतो. ते क्रिया जात अघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. ते क्रिया जात आघवे, जे निपजेल स्वभावे. काल झालेली ओवी आहे, चालली होती. ते क्रिया जात अघवे, जे जैसे निपजेल स्वभावे. स्वभावता ज्या क्रिया उत्पन्न होतील, स्वभावता काय म्हटलंय, तुम्ही सत्वगुणी असाल, रजोगुणी असाल, तमोगुणी असाल. तमोगुणी असाल तर थोड्या बहुत क्रिया तमोगुणाच्या होतील, काही क्रिया रजोगुणाच्या होतील, काही सत्वगुणाच्या होतील. स्वभावता निपजतील त्या एक. पुन्हा पापणी लवते, इन्स्टिंक्टिव्ह क्रिया पापणी लवते, जे काही होतंय ते, ढेकर येतात, वायू पोटात गडगडतो, ह्या सर्व क्रिया निपजेल स्वभावे. ह्या क्रिया ज्या काही होत्या त्या सर्व अर्पण कर अर्जुना. एक तर कामना जात येऊ देऊ नको, हे सगळं जरी सांगितलेलं असेल तर त्याला प्रयोग करावे लागतील. आचरोणी शब्द आहे. आता तमोगुण जाण्याकरिता जे प्रयोग आपल्याकडे आहेत, टब्बात, स्टिंबात, चर्वंतर्पण, अपान रक्षण, जे जे बेटे भूत, सर्व अर्पण, चर्व म्हणजे ह्या सगळ्या देहशुद्धीचे प्रयोग, साधना, तपश्चर्या, हे सगळे जे प्रयोग आहेत, आचरून कामना रहित व्हा, आचरून कर्तेपणा संपवा. पण समजा एकदम नाही संपला, हळूहळू संपेल, तरी तो अर्पण करा, तरी तो अर्पण करा. होईल हळूहळू, पण तो अर्पण करा. पण कसा करा, भावना करोणी, भाते भावना करोणी करावे माझिया मोहरा. इथे गोम आहे. टेक्निकल होता कामा नये. परवानगी अर्पण, जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो, ती घंटी टन टन टन
ते असं थोडं फिरवलं, हां, तुळशी टाकली, बस, पाणी फिरवलं, ही भावना नाही. मला सांगा, पाहुणे तुमच्या घरी आले, पाहुणे तुमच्या घरी आले आणि जेवायला बसले, आणि तुमच्या भावना सगळे तोंड सुजलेले, फुगलेले, अबोल, कोणी बोलत नाही, ते विनोद करतायत, हे हसत नाहीत, तुकडे टाकायचे कुत्र्याला तसे टाकतात. प्रेमाने ते स्वीकार करतील का? 2 दिवसाकरता आले असतील तर जेवल्याबरोबर निघून जातील, नाही राहणार. पण प्रभूला अर्पण करताना, अरे साध्या पाहुण्यांना अर्पण करताना, जावयाला काही देताना तुम्ही काही पथ्य पाळतात, हसतमुख असलं पाहिजे, प्रेम दाखवलं पाहिजे. वा वा वा, आज आमचं अहो भाग्य आपण आलेत. आपण म्हणतो का, आलात या टेका, दुसरं घर सापडलं नव्हतं का, असं म्हणत नाहीत आपण. अरे जो प्रभू येणार आहे, प्रभूला तुम्ही देणार आहात, त्याला यावंसं वाटलं पाहिजे ना. जसं पाहुण्याला यावंसं वाटलं पाहिजे, लोकांना यावंसं तुमच्या घरात वाटलं पाहिजे, तसं देवाला यावंसं वाटण्याकरता तुमच्या भावना कशा पाहिजेत? त्या सुदाम्यासारख्या पाहिजेत, मिरेसारख्या पाहिजेत, गोपिकांसारख्या पाहिजेत. अरे देत नाहीत, लोण्याची चोरी करायला गेला, चोरी करायला गेला. अफाट प्रेम वाहत असेल, ही प्रेमगंगा जर वाहिली, म्हणजे प्रेमगंगा तुमच्या हृदयातली जर वाहत असेल, तर प्रभू तुम्ही देणाऱ्या कर्मांचा, अर्पण करणाऱ्या कर्मांचा स्वीकार करतो. वरच्या कंडिशन्स मात्र पूर्ण पाळल्या पाहिजेत मी सांगितलेल्या. भावना करोणी, भावना शब्द आहे, प्रेमापेक्षाही थोडी अवस्था मोठी आहे. आस्था, भावना. म्हणून एक भावगीत आहे, तुला कधी कळणार भाव माझ्या मनातला. आता काही दिसतच नाही तर काय कळणार आहे भाव माझ्या मनातला? कधी कळणार भाव माझ्या मनातला? ही सांगून सांगून थकते. तुम तर कळतच नाही तर काय, तुलाच कळत नाही तुझ्या मनातला भाव, मला तू कधी समजून सांगणार? शब्दात आलंय. प्रेमाची गंगा धो धो वाहत असेल, प्रेमाच्या गंगेमधून सर्वार्पण वाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, ही कंडिशन आहे. डोकं फोडलं, कालच उदाहरण दिलं मी, डोकं फोडायचं बाकी राहिलं. कोण? धन्ना जाट, नामदेव. प्रभू खात नाहीस? लहान मुलगा नामदेव, बापाने सांगितलं नैवेद्य दाखव. त्यावेळेस गर्दी नसायची पंढरपूरच्या विठोबाच्या तिथे, आताच्या सारखी नाही. तर ते ताट घेऊन गेले, देवा खा, देवा खा, देवा खा. खाईस ना. शेवटी म्हणे डोकं फोडतो माझं. बाप काय म्हणेल? आणि डोकं फोडणार आपण जसं नारळ फोडतो, तितक्यात पांडुरंग प्रगट झाले. खातो रे बाबा, खातो मी. प्रेमगंगा वाहिली पाहिजे, ते स्वीकारार्ह. तुम्ही टेक्निकल देतायत हे स्वीकारार्ह नाही. म्हणजे जरी आसक्ती रहित असेल, जरी कर्तेपणाचा अभाव असेल तुमच्या कर्मामध्ये, सगळे पथ्य पाणी वरचे तुम्ही पाळले, सगळे प्रयोग तुम्ही व्यवस्थित केले, तरी प्रेमगंगा वाहिली पाहिजे. प्रेमाच्या गंगेमधून सर्वार्पणाची यमुना आरूढ झाली पाहिजे. त्यावेळेस ते जुळेल आणि ते भगवान स्वीकार करतो. ते भावना करोणी करावे माझिया मोहरा. शब्द मोहरा आहे.
माझी या प्रभू कुठे आहे? बाहेर नाही. आपण अन्न बाहेर दाखवतो, आपला प्रभू बाहेर आहे. लक्षात घ्या. दगडामधला देव बाहेर आहे. आपण दाखवतो तो नैवेद्य बाहेर आहे. हे सगळं बाहेर आहे. पण आतला प्रभू आत आहे. चैतन्य प्रभू आत आहे. माझी या मोहरा माझ्याकडे तो जर आत असेल तर प्रेमगंगा आणि सर्वार्पण हे आत झालं पाहिजे. बहिर्मुख नाही, अंतर्मुख. आता बहिर्मुख मार्ग नाही, अंतर्मुखी मार्ग. आत्म्याकडे प्रवाह. मग घेऊन जाणारी ट्रेन कोणती आहे? प्राण, मन. मनामध्ये प्रेम जागलं पाहिजे, बुद्धीमध्ये विवेक जागला पाहिजे. आणि ही प्राणगंगा प्रेमपूर्ण पुन्हा भगवंताकडे गेली पाहिजे.